माझे नाव यश चंद्रशेखर ढेकाणे. मी आज तुम्हाला चांद्रयान-3 बद्दल काही 2 शब्द सांगू इच्छितो. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. प्रत्येक भारतीय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता, अखेरीस तो दिवस उजाडला. दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5:30 पासून सर्वजण टीव्ही, मोबाईल याकडे लक्ष ठेवून होते. जसजसा वेळ पुढे जात तसतसं प्रत्येक भारतीयाची उत्कंठा ही शिगेला जाऊन पोहोचली होती. सर्वजण मनोमन आपापल्या परीने प्रार्थना करत होते, एकमेकांना विश्वास देत होते. अखेरीस तो क्षण आला. संध्याकाळी 6:04 आपल्या भारताचे चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये यशस्वीरित्या उतरले आणि एकच जल्लोष झाला. प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून आली. तसेच सर्व विश्वाचे देखील भारताच्या या मोहिमेकडे लक्ष होते. भारताने या मोहिमेद्वारे सर्व विश्वाला दाखवून दिले की आम्ही सुद्धा स्वदेशी तंत्रज्ञानाबरोबर चंद्रावर यशस्वीरित्या उतरू शकतो. जे भल्या विकसित देशांना देखील जमले नाही, ते भारताने आज या स्वदेशी तंत्रज्ञानावर करून दाखवलेले आहे. मित्रांनो, आज या मंचावर मला असे म्हणावेसे वाटते की शान तू, अभिमान तू, भारतीय चांद्रयान तू. स्वप्न होते ते सत्य झाले, चंद्रावरी भारताचे नाव कोणते. अफाट मेहनत आली फळाला, ध्वज तिरंगा तू चंद्रावरी लावला. हेवा वाटणार तुझा साऱ्या जगाला, म्हणून वंदन माझे भारतीय चांद्रयान-3ला, म्हणून वंदन माझे भारतीय चांद्रयान-3ला. मित्रांनो, इस्रोच्या शास्त्रज्ञांनी घेतलेल्या कठोर मेहनतीचे आज हे फळ आहे. भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये यशस्वी लँडिंग केलेले आहे. असे म्हणतात, जे न देखे रवी ते देखे कवी. परंतु आज मला असे म्हणावेसे वाटते की जे न देखे रवी ते ज्ञान दाखवते. आज मला भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटत आहे. एकेकाळी गरीब म्हणून हिणवल्या गेलेल्या, स्वतःचे रॉकेट तयार करण्याची पात्रता नाही, स्वतःचे रॉकेट बैलगाडीतून नेतात अशी टीका करणाऱ्या विकसित देशांना भारताने आज या यशस्वी प्रक्षेपणाद्वारे खडखडीत उत्तर दिलेले आहे. मित्रांनो, मला असे म्हणावेसे वाटते की जे चकाकते ते सोने नसते, जे चकाकते ते सोने नसते, परंतु संकटाच्या अग्निज्वालातून तावून सुलाखून बाहेर येते त्याला सोन्याची झळाही प्राप्त होते. भारताने जगाला भारतीय बुद्धिमत्तेचा, जिद्दीचा, चिकाटीचा प्रत्यय या यशस्वी प्रक्षेपणाद्वारे दाखवून दिलेला आहे. भारत चांद्रयान-3चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. त्यात विक्रम नावाचा लँडर आणि प्रज्ञान नावाचा रोवर आहे. हे वाहन 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6:04 चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये यशस्वीरित्या उतरले. हे वाहन तेथील नैसर्गिक घटकांचा आणि खनिजांची माहिती देईल. त्याचा लँडर सुमारे 2 मीटर उंच व 1700 किलो वजनाचा आहे. हे वाहन तेथील बर्फाचाही शोध घेईल. चंद्राचा दक्षिण ध्रुवीय प्रदेश हा खूप रहस्यमय मानला गेलेला आहे. नासाच्या मते तेथे खोल खड्डे आणि उंच पर्वतरांगा आहेत. त्या उंच पर्वतरांगांच्या सावलीमुळे तेथे अब्जावधी वर्ष प्रकाश पोहोचलेला नाही, म्हणून अतिशय थंड असे वातावरण तेथे असते. तेथील वातावरणाचे तापमान 1 पेक्षा 230 अंश कमी एवढे असू शकते असे शास्त्रज्ञांचे मत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये अशा जवळपास 2 अब्ज वर्ष अंधारात आणि अशा थंड वातावरणामध्ये बर्फाचे रेणू सापडतात का, याचाही शोध आता चांद्रयान-3 घेणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशामध्ये सूर्यमाला, चंद्र, पृथ्वी यांच्या निर्मितीचे रहस्य दडलेले असू शकते, कारण सूर्यप्रकाशापासून दूर इथल्या मातीमध्ये करोडो वर्ष काहीही बदल न झाल्याची शक्यता वर्तवली जाते. खरं तर भारताचा चांद्रयान-1 याने सिद्ध केलेले आहे की चंद्रावर पाण्याचे अस्तित्व आहे. चांद्रयान-3 ह्या कणांचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहे. जर चांद्रयान-3ला प्रत्यक्ष चंद्रावर पाण्याचे अस्तित्व सापडले तर भविष्यातील मोहिमांना खूप मोठा फायदा होऊ शकतो आणि त्याच पाण्याने आपण तिथं हायड्रोजन आणि ऑक्सिजनची निर्मिती करता येणे हे शक्य होऊ शकते. 23 ऑगस्ट ही तारीख आपल्या शिल्पीचामध्ये मानाचा तुरा खोचलेला आहे. उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट ही तारीख राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून घोषित केलेली आहे. जेव्हा आपल्या भारताचे पहिले अंतराळवीर अवकाशात गेले होते, तेव्हा आपल्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याला विचारले होते, तिथून आपला भारत देश तुला कसा दिसतो? तेव्हा राकेश शर्मांनी उत्तर दिले होते, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि आज या चांद्रयान-3च्या यशस्वी मोहिमेने आम्ही भारतीयांनी साऱ्या जगाला दाखवून दिले की खरोखरच सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं उसके ये गुलसिता हमारा. जाता जाता एवढंच म्हणू शकतो, ये सचता सवरता निखरता ये देश, जैसे कोई दुल्हन बदलती हो भेष, वादे इरादे कसम है नहीं, ये मेहनत मशक्कत बेबी, यही है सुनहरा सा भारत, हवा में हुनर है फिजा में महार, जमी को फुलक को हुआ जब गुमान, लिखा
चांद पे हमने जय हिंद